फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीचा चॅप्टर रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डेफिनेशन ऑफ रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. डेफिनेशन काय पहा, हे रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज द पाथ बाय विच ड्रग और ड्रग सबस्टन्स इज ब्राउट इन टू कॉन्टॅक्ट विथ द बॉडी. मीन्स वॉट, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा एक पाथ किंवा मार्ग आहे ज्याच्यामध्ये आपण जो ड्रग आहे किंवा ड्रग सबस्टन्स तो बॉडीमध्ये कसा इन्सर्ट करतो किंवा तो बॉडीमध्ये कसा जातो, यालाच काय म्हणतात, रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. मग त्याचे क्लासिफिकेशन आहेत. तर क्लासिफिकेशन पहा, त्याच्यामध्ये दोन क्लास आहेत मेन. फर्स्ट इज सिस्टमिक रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड सेकंड इज लोकल रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये मग सिस्टमिकमध्ये त्याचे पुन्हा दोन टाईप पडतात, एक इंटरनल आणि दुसरा पॅरेंटल. तर इंटरनल मीन्स वॉट, की जो काही ड्रग सबस्टन्स आहे तो डायरेक्ट आपल्या बॉडीमध्ये किंवा जे आहे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक आहे त्याच्यामध्ये तो इन्सर्ट केला जातो. आणि पॅरेंटल मीन्स जो बॉडी सर्क्युलेशनमध्ये प्रोव्हाइड केला जातो. त्याच्या इंटरनलमध्ये पहा, त्याच्यामध्ये कोणकोणते ड्रग येतात किंवा क्लास येतात, ओरल, सबलिंगल अँड रेक्टल. हे क्लास कशामध्ये येतात, इंटरनलमध्ये. देन पॅरेंटलमध्ये इनहेलेशन, इंजेक्शन, ट्रान्सडर्मल. तर त्याच्यामध्ये इंजेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स येतात. त्याच्यामध्ये इंट्राव्हेनस, इंट्रामस्क्युलर, सबक्युटेनस रूट्स, इंट्राॲट्रियल, इंट्रा आर्टिक्युलर, इंट्राथिकल अँड इंट्राडर्मल. हे झाले पॅरेंटलमध्ये. आणि लोकलमध्ये स्किन टॉपिकल, इंट्रानेसल मीन्स नाकाद्वारे किंवा नोजद्वारे, ऑक्युलर मीन्स ऑक्युलर ड्रॉप्स किंवा जो आय ड्रॉप्स आहे डोळ्यामध्ये, म्युकोझल थ्रोट, वजाना, माउथ अँड इयर. जे म्युकस मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये ड्रग कसा इन्सर्ट केला जातो त्याचं क्लासिफिकेशन आहे. देन इनहेलेशन अँड ट्रान्सडर्मल. दीज आर अबाउट दी क्लासिफिकेशन ऑफ रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. मग त्याचे व्हेरियस फॅक्टर्स ऑफ गव्हर्निंग चॉईस ऑफ रूट्स. त्याचे वेगवेगळे फॅक्टर आहेत. मग जो रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कसा आपल्याला चॉईस करायचा, त्याच्यामध्ये आहे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग. जे काही ड्रगच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टी आहेत त्या रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कशा डिपेंड करतात. तर त्याच्यामध्ये काय काय येतं, सॉलिड, लिक्विड्स, गॅस. हे झाले त्याचे स्टेट्स ऑफ ड्रग सबस्टन्स किंवा त्याची सोल्युबिलिटी, स्टॅबिलिटी, pH अँड इरिटन्सी. हे झाले त्याचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग सबस्टन्स. देन साईट ऑफ डिझायर ॲक्शन. कोणत्या साईटने तो ड्रग घेतला तो आपला डिझायर किंवा पाहिजे तसं ॲक्शन दाखवेल. लोकलाइज अँड ॲप्रोचेबल ऑर जनरलाइज अँड नॉन ॲप्रोचेबल. लोकली किंवा ज्या पार्टने तो आपल्याला ॲप्रोचेबल किंवा युजफुल आहे ती साईज आपण निवडणार, ठीक आहे. देन रेट अँड एक्सटेंट ऑफ ॲब्सॉर्प्शन फ्रॉम व्हेरियस रूट्स. जे काही वेगवेगळे रेट्स किंवा वेट्स मीन्स वॉट, किती प्रमाणात ड्रग तो ॲब्सॉर्ब झाला बॉडीमध्ये किंवा त्याला लागणारा टाईम, त्याच्यावर सुद्धा व्हेरियस रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन डिपेंड असतात. इफेक्ट ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस अँड फर्स्ट पास इफेक्ट. जे काही डायजेस्टिव्ह ज्यूस आहेत आपल्या GIT ट्रॅकमधला त्याच्यावर सुद्धा रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन डिपेंड करतं. रॅपिडिटी ऑफ डिझायर रिस्पॉन्स. त्या ड्रगची रॅपिडिटी किंवा रिस्पॉन्स कसा आहे इन इमर्जन्सी कंडिशन, ठीक आहे. ॲक्युरेसी ऑफ डोस, त्या डोसची ॲक्युरेसीसुद्धा डिपेंड करते. कंडिशन ऑफ पेशंटची कंडिशनसुद्धा, पेशंट कॉन्शियस आहे किंवा अनकॉन्शियस, ठीक आहे. दीज आर अबाउट दी फॅक्टर्स अफेक्टिंग दी रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. देन त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास पहा, ओरल रूट. दी मोस्ट कॉमन रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ओरल रूट काय, मोस्ट कॉमन रूट्स आहे फॉर ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ड्रग इज गिवन थ्रू दी ओरल कॅव्हिटी. ड्रग कसा घेतला जातो, ओरल कॅव्हिटी मीन्स माउथद्वारे घेतला जातो, ठीक आहे. मग त्याचे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्याचे ॲडव्हान्टेजेस पहा, ओरल रूट इज सेफ. ओरल रूट हा कसा आहे, सेफ आहे. कन्व्हिनियंट, सेल्फ ॲडमिनिस्टर. तो ड्रग सबस्टन्स आहे तो आपल्याला स्वतःला ॲडमिनिस्टर करता येतो. पेन फ्री, त्याच्यापासून कसल्या प्रकारचे पेन होत नाही आहे. आणि इझी टू टेक, घ्यायला कसा आहे तो सोपा आहे. इकॉनॉमिकली कम्पेअर टू दी अदर पॅरेंटल रूट्स. इकॉनॉमिकली मीन्स आर्थिकदृष्ट्या तो कसा आहे, परवडणारा आहे. युजली गुड ॲब्सॉर्प्शन. जो काही ओरल रूट्स आहे
त्याचं ॲब्झॉर्प्शन कसं आहे, ॲब्झॉर्प्शन मीन्स वॉट, जो ड्रग घेतला आपण बॉडीमध्ये तो ॲब्सॉर्ब होतो, त्याचं ॲब्झॉर्प्शन कसं आहे, गुड ॲब्झॉर्प्शन आहे. नो नीड टू स्टरिलायझेशन, जे काय ओरल रूट्सचे ड्रग आहेत त्याला स्टरिलायझेशन करण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे. दीज आर अबाउट दी ॲडव्हान्टेजेस ऑफ ओरल रूट. ओरल रूटसोबत त्याचे डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहेत. त्याचं काय आहे, स्लो ॲब्सॉर्प्शन, स्लो ॲक्शन, कॅनॉट यूज इन अ इमर्जन्सी कंडिशन. ओरल रूट असल्यामुळे जे काही त्याचं डिझायर इफेक्ट भेटण्यासाठी जो काही लागणारा टाईम आहे तो कसा आहे, लेंदी टाईम आहे. आणि त्याच्यामुळेच मग हा ड्रग कसा किंवा हा रूट आपल्याला इमर्जन्सी कंडिशन. सेकंड डिसॲडव्हान्टेज पार्ट आहे, इरिटेबल अँड अनपॅलेटेबल ड्रग, नॉसिया अँड वॉमिटिंग. मीन्स वॉट, जे काही अनपॅलेटेबल किंवा इरिटेबल ड्रग आहे तो ओरली घेता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, एक तर नॉसिया किंवा वॉमिटिंग होते. देन थर्ड, कॅनॉट बी यूज अनऑपरेटिव्ह वॉमिटिंग अँड अनकॉन्शियस पेशंट. जे काही पेशंट अनकॉन्शियस आहे त्याला तो ओरली ड्रग देता येणार नाही आपल्याला. ठीक आहे. सम ड्रग्स आर डिस्ट्रॉय, काही ड्रग असे असतात की तो ओरली घेताना तो डिस्ट्रॉय होतात किंवा फुटले जातात किंवा ब्रेकडाऊन होतात. ठीक आहे. फिफ्थ, समटाइम्स इनसफिशियंट ड्रग ॲब्सॉर्ब, सम ड्रग्स आर नॉट ॲब्सॉर्ब लाईक स्ट्रेप्टोमायसिन. जे काही ड्रग आहे ओरली रूटने घेणारे, काही वेळेस काय त्यांचे ॲब्सॉर्प्शन आहे ते जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला ॲब्सॉर्प्शन होत नाही, लाईक ॲज अ स्ट्रेप्टोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिन इज अ अँटीबायोटिक, त्याचं जेवढं पाहिजे तेवढं ॲब्सॉर्प्शन ओरली होत नाही. फर्स्ट पास इफेक्ट ड्यू टू बायोट्रान्सफॉर्मेशन, फर्स्ट पास इफेक्ट होतो. तर फर्स्ट पास इफेक्ट मीन्स वॉट, तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पास मेटाबॉलिझम मीन्स वॉट ते पाहू. त्याची डेफिनेशन पहा, मेटाबॉलिझम ऑफ ड्रग इन गट वॉल ऑर पोर्टल सर्क्युलेशन बिफोर रिचिंग दी सिस्टमिक सर्क्युलेशन. जेव्हा आपण ओरल रूटने ड्रग घेतो तो काय होतो, बॉडीमध्ये इन्सर्ट केला जातो किंवा बॉडीमध्ये जातो. बॉडीमध्ये गेल्यानंतर तो काय स्टमकमध्ये जातो. स्टमकमध्ये जाल्यानंतर त्याला एक हॅपॅटिक वॉल असते लिव्हरची, त्याच्यामध्ये त्याचं ड्रगचं ॲब्सॉर्प्शन होतं आणि आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा ड्रग तर त्याचं किंवा जेवढा थेरॅप्युटिक इफेक्ट आहे त्या ड्रगचा ते भेटत नाही. इट्स कॉल्ड ॲज अ फर्स्ट पास मेटाबॉलिझम. देन 7, फूड ड्रग इंटरॅक्शन अँड ड्रग ड्रग इंटरॅक्शन. ओरल रूटचा हा सुद्धा एक डिसॲडव्हान्टेज आहे की फूड ड्रग इंटरॅक्शन मीन्स वॉट, आपण जेवण केलं आणि एखादा ड्रग घेतला ओरली की तो ड्रगचं आणि त्या फूडचं काय होतं, ड्रग ड्रग इंटरॅक्शन होतं किंवा अपोजिट रिॲक्शन होती, किंवा दोन ड्रग्स ॲट अ टाईम घेतले तर त्या ड्रगमध्ये सुद्धा इंटरॅक्शन होऊ शकतं. दिस अबाउट दी डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ओरल रूट. देन व्हेरियस डोसेज फॉर्म ऑफ ओरल रूट्स सच ॲज capsule, powder, tablets, granules, syrup, emulsion, suspension, elixir. These are various types of oral routes or oral dosage form. They are taken in orally. Then next क्लासला आहे सबलिंग्वल किंवा बकल रूट. त्याची डेफिनेशन पहा, टॅबलेट or pellet containing the drug is placed under tongue or crushed in mouth and spread over the बकल म्युकोजा. मीन्स जे काही टॅबलेट किंवा पॅलेट्स मीन्स ड्रग सबस्टन्स त्याचे पॅलेट्स ते काय टंग बिलो दी टंगमध्ये प्लेस केलं जातं किंवा माउथमध्ये ते क्रश केलं जातं. ठीक आहे. दिज आर अबाउट दी सबलिंग्वल रूट्स. त्याचे मग व्हेरियस डिसॲडव्हान्टेज किंवा ॲडव्हान्टेज आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस पहा, ड्रग ॲब्सॉर्प्शन इज क्विक. जे काही ड्रगचं ॲब्सॉर्प्शन आहे सबलिंग्वल रूटमध्ये ते कसं होणार आहे, क्विक ॲब्सॉर्प्शन आहे, क्विक टर्मिनेशन. तो ड्रग इझिली किंवा क्विक टर्मिनेट होतो. फर्स्ट पास मेटाबॉलिझम काय होतं त्याच्यामध्ये अवॉइड केलं जातं. कॅन सेल्फ ॲडमिनिस्टर म्हणजे तो आपल्याला स्वतःलासुद्धा घेता येतो. आणि इकॉनॉमिकली कसा आहे, हा हेल्पफुल आहे किंवा परवडेबल आहे आपल्याला. ठीक आहे. देन व्हेरियस त्याचे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट अनपॅलेटेबल अँड बिटर ड्रग्स. जे काही अनपॅलेटेबल किंवा बिटर ड्रग आहेत ते घेता येत नाही आपल्याला. इरिटेशन ऑफ ओरल म्युकोजा. असे काही ड्रग आहेत ते टंग बिलो दी टंग ठेवले की त्याच्यापासून म्युकोजा किंवा माउथला आपल्या काय होतं, इरिटेशन होतं. लार्ज क्वांटिटीज नॉट गिवन. बकल कॅव्हिटी किंवा जे काही टंग आहे त्याच्या बिलो जर आपण लिमिटेड व्हॉल्यूमचे किंवा लिमिटेड ड्रगच ठेवू शकतो, त्याचं लार्ज क्वांटिटीमध्ये ते ड्रग आपल्याला तिथं प्लेस करता येणार नाही. फ्यू ड्रग्स आर ॲब्सॉर्ब. असे
स्पेसिफिक ड्रग आहेत ते फक्त ते सबलिंगल रूटलाच ॲब्सॉर्ब केले जातात. दिस अबाउट दी सबलिंगल रूट. नेक्स्ट इज अ पॅरेंटल रूट्स. डायरेक्ट डिलिव्हरी ऑफ ड्रग इंटू सिस्टमिक सर्क्युलेशन विदाउट इंटेस्टायनल म्युकोजा. ड्रग सबस्टन्स आहे हा काय करायचा, डायरेक्टली सिस्टमिक सर्क्युलेशन किंवा ब्लड सर्क्युलेशनमध्ये इंजेक्ट करायचा विदाउट इंटेस्टायनल म्युकोजा. म्युकोजामध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन न होता तो डायरेक्ट ब्लड सर्क्युलेशनमध्ये प्लेस करायचा किंवा डिलिव्हर करायचा. मग त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ पॅरेंटल रूट्स आहेत. त्याच्यामध्ये पहा इंट्राडर्मल मीन्स इंटू दी स्किन. ड्रग कशामध्ये करायचा, ॲड करायचा किंवा इंजेक्ट करायचा स्किनमध्ये. देन सेकंड सबक्युटॅनस मीन्स इंटू सबक्युटॅनस टिश्यू. सबक्युटॅनस टिश्यूमध्ये त्याला इन्सर्ट करायचं आहे. देन थर्ड इंट्रामस्क्युलर, जे काही स्केलेटल मसल आहे आपली बॉडीची त्याच्यामध्ये ड्रग इन्सर्ट करायचं आहे. इंट्राव्हेनस इंटू व्हेन्स, जे काही आपल्या ब्लड व्हेन्स आहे त्याच्यामध्ये तो ड्रग इन्सर्ट करायचा किंवा डिलिव्हर करायचा आहे. इंट्रा आर्टेरियल मीन्स इंटू आर्टरीज, जे काही आर्टरीज आहेत त्याच्यामध्ये तो इन्सर्ट करायचा आहे. इंट्राथिकल मीन्स सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे आपल्या ब्रेनचं किंवा ब्रेनचं, त्याच्यामध्ये तो ड्रग इन्सर्ट केला जातो. इंट्रा पेरिटोनियल, जी काय पेरिटोनियल कॅव्हिटी असते ह्युमनची त्याच्यामध्ये तो ड्रग डिलिव्हर करायचा. इंट्रा आर्टिक्युलर मीन्स जे काय सायनोव्हेल फ्लुइड आहे आपलं नी जॉईंटमध्ये त्याच्यामध्ये तो ड्रग डायरेक्टली डिलिव्हर करायचा. दिस अबाउट दी पॅरेंटल अँड व्हेरियस टाईप्स ऑफ पॅरेंटल रूट्स. त्याच्यामध्ये पहा इंट्राडर्मल इंजेक्शन इंटू स्किन. ते पहा फर्स्ट काय ए मीन्स वॉट, ए इंजेक्शन पहा जे काही स्किनमध्ये तुम्ही ड्रग इन्सर्ट केला आहे. हे निडल दिसते ज्यामध्ये ए लिहिलं आहे, डायरेक्शन काय आहे स्किनमध्ये, ठीक आहे. इथे झालं इंट्राडर्मल. देन बी काय आहे सबक्युटॅनस, ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग फ्रॉम दी सबक्युटॅनस टिश्यू. बी पहा जे काही सबक्युटॅनस टिश्यू आहे हे सबक्युटॅनस टिश्यू इथं दिसतंय सबक्युटॅनस टिश्यू. बी सबक्युटॅनस टिश्यूमध्ये ड्रग तो इन्सर्ट केला आहे. देन थर्ड इंट्रामस्क्युलर मीन्स ड्रग इंजेक्टेड इंटू स्केलेटल मसल. सी पहा जी काही मसल आहे किंवा स्केलेटल मसल आहे त्याच्यामध्ये ड्रग हा इन्सर्ट केला जातो. आणि लास्ट आहे इंट्राव्हॅस्क्युलर, ड्रग प्लेसिंग डायरेक्टली इंटू दी ब्लड स्ट्रीम. काय आहे डी, तर इथं पहा डी निडल काय आहे डायरेक्टली वेनमध्ये इन्सर्ट किंवा इंजेक्ट केलेली आहे. दिस अबाउट दी इंट्राडर्मल, सबक्युटेनस, इंट्रामस्क्युलर अँड इंट्राव्हॅस्क्युलर इंजेक्शन. ते स्किनमध्ये कोणकोणत्या पार्टमध्ये ड्रग डिलिव्हर करतात ते डिस्क्राईब केलेलं आहे. देन व्हेरियस ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ पॅरेंटल रूट्स और पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन. हाय बायोबिलिटी. बायोबिलिटी मीन्स वॉट, फर्स्ट ऑफ ऑल बायोबिलिटी मीन्स वॉट ते पाहू आपण. डेफिनेशन पहा बायोबिलिटीची. बायोबिलिटी इज डिफाईन ॲज इट इंडिकेट्स the measurement of rate and extent amount of therapeutically active drug that reaches to systemic circulation and it's available at the site of action. means what, जो काही ड्रग सबस्टन्स आहे तो आपण घेतल्यानंतर त्याला किती प्रमाणात घेतला आणि त्याला लागणारा वेळ सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाण्यासाठी तो लागणारा वेळ आणि जो जितक्या अमाऊंटमध्ये जो घेतलेला आपण ड्रग त्याचं एकंदरीत कॅल्क्युलेशन मीन्स वॉट बायोबिलिटी. डेफिनेशन काय आहे, रेट अँड एक्सटेंड अमाऊंट ऑफ ड्रग मीन्स लागणारा टाईम आणि अमाऊंट ऑफ ड्रग टू रिचेस टू सिस्टमिक सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशनमध्ये जाण्यासाठी त्याला किती वेळ लागतो किंवा त्याचा थेरॅपेटिक इफेक्ट आपल्याला किती प्रमाणात भेटतो हे डिटर्माइन करणं मीन्स वॉट बायोबिलिटी. ठीक आहे. देन सेकंड काय आहे रॅपिड ॲक्शन. जी काय इमर्जन्सी कंडिशन आहे सच ॲज कार्डियाक अरेस्ट ज्याच्यामध्ये आपण पॅरेंटल रूटने ड्रग देऊ शकतो पेशंटला. नो फर्स्ट पास मेटाबॉलिझम. हा ड्रग किंवा पॅरेंटल रूट कसा आहे हो डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये किंवा ब्लड सर्क्युलेशनमध्ये किंवा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये ड्रग हा इंजेक्ट केला जातो. त्याच्यामध्ये जे काही फर्स्ट पास मेटाबॉलिझम आहे तो काय केला जातं अवॉइड केला जातो किंवा नो फर्स्ट पास मेटाबॉलिझम. देन त्याचे व्हेरियस मग तो ड्रग कोणकोणते ड्रग त्याच्यासाठी सुटेबल आहेत. वॉमिटिंग अँड अनकॉन्शियस. सपोज
ओरल रूटने एखादा ड्रग घेतला आपण, त्याला वॉमिटिंग होत असेल, मग त्यासाठी आपल्याला दुसरा पेपर रूट कोणता आहे, पॅरेंटल रूट. इरिटंट अँड बॅड टेस्ट ड्रग. जो ड्रग ओरल घेतला आहे त्याला जर त्याची टेस्ट खराब असेल किंवा तो ड्रग घेतल्यानंतर आपल्या माउथला किंवा ओरल कॅव्हिटीला इरिटेशन होत असेल तर त्याच्यापेक्षा पॅरेंटल रूटने आपण ते घेऊ शकतो. नो गॅस्ट्रिक इरिटेशन. जे काही पॅरेंटल रूटने घेणारे ड्रग आहे तो डायरेक्टली कशामध्ये जातो, आपल्या सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये. सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये गेल्यामुळे तो त्याचा आणि गॅस्ट्रिक किंवा GIT ट्रॅकचा काहीही संबंध येत नाही. नो फूड ड्रग इंटरॅक्शन. जे काही फूड ड्रग इंटरॅक्शन आहे ते काय केलं जातं, अवॉइड केलं जातं. त्याचे व्हेरियस डिसअडव्हान्टेजेस आहे. इन्फेक्शन होऊ शकतं पॅरेंटली. स्टरलायझेशन. जे काही पॅरेंटल ड्रग देणार आपण किंवा पॅरेंटल रूटने ड्रग ॲडमिनिस्टर करणार आहेत ते काय पाहिजे, आपल्याला स्टरलाइज पाहिजे. स्टरलायझेशन मीन्स वॉट, जो की ड्रग सबस्टन्स आहे आपला तो काय पाहिजे, फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम नसले पाहिजे. इट इज अ पेनफुल पॅरेंटल रूट्स आहे, इट इज अ पेनफुल नीड्स स्किल. जे काही पॅरेंटल इंजेक्शन किंवा पॅरेंटल रूट्सने ड्रग आपल्याला पेशंटला द्यायचं आहे त्यासाठी स्किलफुल पर्सन लागेल. ॲनाफिलॅक्सिस मीन्स वॉट, एखादा ड्रग सपोज दिला आपण पेशंटला तर त्याला शॉकसुद्धा बसवू शकतो. अँड लास्ट इज एक्सपेन्सिव्ह. हे काय आहे, इकॉनॉमिकली इट इज अ मोर एक्सपेन्सिव्ह दॅन अदर. डोसेज फॉर्म काय आहे, वायल्स अँड ॲम्प्युल्स. These are various parenteral administration dosage form: ampoule, IV infusion, vials. These are about the various parenteral administration dosage form. त्याच्यामध्ये पहा इंट्राव्हेनस रूट. इंट्राव्हेनस रूटचे ॲडव्हान्टेजेस पहा. इंट्राव्हेनस रूट इज मोस्ट कॉमन पॅरेंटल रूट. IV रूट कसा आहे, मोस्ट कॉमन रूट आहे इन पॅरेंटल रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. फॉर ड्रग दॅट आर नॉट ॲब्सॉर्ब ओरली. जे ड्रग ओरली ॲब्सॉर्ब होत नाही त्यासाठी मग हा पॅरेंटल रूट प्रेफरेबल आहे. अवॉइड दी फर्स्ट पास मेटाबॉलिझम बाय दी लिव्हर. जे काही फर्स्ट पास मेटाबॉलिझम ते काय केलं जातं, अवॉइड केलं जातं. हा ड्रग कसा आहे, रॅपिडली ॲक्शन किंवा इमर्जन्सी कंडिशनमध्ये आपण त्याला घेऊ शकतो. आणि त्याची बायोबिलिटी मीन्स त्याचा जो थेरॅपिक इफेक्ट आहे कसा आहे, 100% बायोबिलिटी आहे. These are about the advantages of intravenous route. Also त्याचे disadvantages सुद्धा आहे. Unlike drug in GIT tract, those are injected cannot be recycled by strategies such as emesis or by binding the activate charcoal. Means पॅरेंटल रूटने एकदा ड्रग दिला की तो आपल्याला रिकॉल मीन्स किंवा रिप्लेस किंवा तो पुन्हा आपल्याला तो डोस रिकॉल करता येत नाही. एकदा तो ब्लड सर्क्युलेशनमध्ये गेला त्याचा थेरॅपेटिक किंवा अदर इफेक्ट भेटू शकतो. जसं ओरल रूटमध्ये कसं आहे, एखाद्या कंडिशनमध्ये आपला ड्रग तो रिकॉल करायचा आहे तर त्याला आपण चारकोल किंवा अदर जे काही इमेसिस आहोत मीन्स जे वॉमिटिंग प्रोड्यूस करणारे ड्रग आहे ते देऊन तो ड्रग आपल्याला बाहेर किंवा रिकॉल करता येतो. IV इंजेक्शन may also induce hemolysis. Some drugs are applied to the IV. Such kind of hemolysis are occur. किंवा ॲडवर्स रिॲक्शन मीन्स अदर रिॲक्शन सुद्धा होऊ शकते. दिस आर अबाउट दी व्हेरियस डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इंट्राव्हेनस रूट. देन नेक्स्ट आहे इंट्रामस्क्युलर रूट. लार्जर स्केलेटल मसल. आपण डायग्राममध्ये पाहिलं आहे. इंट्रामस्क्युलर मीन्स वॉट, इंजेक्शन किंवा निडल कशामध्ये डायरेक्ट इंजेक्ट केली जाते, जे काही स्केलेटल मसल आहे किंवा डेल्टॉइड मसल त्याच्यामध्ये ते इंजेक्शन डायरेक्टली इन्सर्ट केलं जातं. त्याचे व्हेरियस ॲडव्हान्टेजेस पहा. ॲब्सॉर्प्शन रिजनेबल युनिफॉर्म. जे काही ॲब्सॉर्प्शन आहे ते काय आहे, युनिफॉर्म आहे. रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन. जे काही ॲक्शन आहे त्याची किंवा इमर्जन्सी कंडिशनमध्ये त्याची ॲक्शन कशी आहे, फास्ट ॲक्शन आहे. माइल्ड इरिटंट कॅन बी गिवन. जे काही इंट्रामस्क्युलर इंजेक्शन आहे त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात इरिटेशन होऊ शकतं. फर्स्ट पास मेटाबॉलिझम इज अवॉइडेड. जे काही फर्स्ट पास मेटाबॉलिझम ते काय केलं जातं, अवॉइड केलं जातं. गॅस्ट्रिक फॅक्टर्स कॅन बी अवॉइडेड. जे काही गॅस्ट्रिक फॅक्टर किंवा गॅस्ट्रिक फॅक्टर आहे ते काय केले जातात, अवॉइड केले जाते. त्याचे व्हेरियस डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आहे पहा. ओनली अप टू 10 ml ड्रग इज गिवन. त्याचा व्हॉल्यूम किती आहे इंट्रामस्क्युलरचा, 10 ml ड्रग आपण त्या पेशंटला देऊ शकतो. लोकल
पेन अँड ॲब्सेस. जो काही इंट्रामस्क्युलर रूटने आपल्याला ड्रग द्यायचा आहे त्याने पेन होऊ शकतो. इट इज एक्सपेन्सिव्ह. इकॉनॉमिकली कसं आहे ते एक्सपेन्सिव्ह आहे. इन्फेक्शन, इट मे हॅपन सच काइंड ऑफ इन्फेक्शन. नर्व डॅमेज, जे काही डेल्टॉइड मसल आहे त्याच्यामुळे ते इंजेक्शन देताना त्या पेशंटची नर्वसुद्धा डॅमेज होऊ शकते. दीज आर अबाउट दी व्हेरियस डिसएडव्हान्टेजेस ऑफ इंट्रामस्क्युलर रूट. देन नेक्स्ट आहे सबक्युटेनस रूट. द ड्रग इज डिपॉझिटेड इन लूज सबक्युटेनस टिश्यू. रिच नर्व सप्लाय इरिटंट ड्रग कॅनॉट बी इंजेक्टेड. सबक्युटेनस मीन्स वॉट? ड्रग डायरेक्टली सबक्युटेनस टिश्यूमध्ये इंजेक्ट केला जातो. स्लो ॲब्सॉर्प्शन दॅन दी इंट्रामस्क्युलर रूट. जे काही ॲब्सॉर्प्शन आहे ते काय आहे? स्लो आहे ॲज कम्पेअर टू दी इंट्रामस्क्युलर रूट. अवॉइड इन शॉक प्रेसिपिटेशन सच एज वॅसोकन्स्ट्रिक्शन. ओनली स्मॉल व्हॉल्यूम कॅन बी इंजेक्टेड. जे काही व्हॉल्यूम आहे ड्रग डोस फॉर्मचं ते किती स्मॉल व्हॉल्यूममध्ये ड्रग इंजेक्ट केला जातो. सबक्युटेनस इंजेक्शन मिनिमाइज द रिस्क असोसिएटेड विथ इंट्राव्हॅस्क्युलर इंजेक्शन. जे काही इंट्राव्हॅस्क्युलर इंजेक्शनने रिस्क किंवा जो काही इफेक्ट हार्मफुल इफेक्ट भेटू शकतो पेशंटला तो काय केला जातो? अवॉइड केला जातो. डिपोट प्रिपरेशन कॅन बी इंजेक्टेड. डर्मोजेट पॅलेट इम्प्लांटेशन. These are various dosage form. They are given to the subcutaneous route. Then intradermal route. Intradermal route injection into skin rising blood. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे BCG वॅक्सिन अँड सेन्सिटिव्हिटी टेस्ट. देन इंट्राइथिकल किंवा इंट्राव्हेंट्रिक्युलर रूट्स. इट इज समटाइम्स नेसेसरी टू इंट्रोड्यूस द ड्रग डायरेक्टली इंटू दी सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. मीन्स इंट्राव्हेंट्रिक्युलर ड्रग म्हणजे काय आहे किंवा इंट्राव्हेंट्रिक्युलर इंजेक्शन जे काही ड्रग सबस्टन्स आहे हा डायरेक्टली सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं आपल्या ब्रेनचं त्याच्यामध्ये इंजेक्ट केला जातो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ॲम्पिटोरेसिन B इज इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ स्ट्रिप्टोकोकल मेनिंजिटिस. मीन्स जे काही स्ट्रिप्टोकोकल बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे जे होणारं इन्फेक्शन आहे ते ट्रीट करण्यासाठी ॲम्पिटोरेसिन B हे कसं सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये इंजेक्ट केलं जातं. देन नेक्स्ट क्लास आहे ट्रान्सडर्मल. दिस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अचीव्स सिस्टमिक इफेक्ट बाय ॲप्लिकेशन ऑफ ड्रग टू दी स्किन. मीन्स वॉट? हे रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे? याच्यामध्ये जे ड्रग आहे तो आपल्या बॉडीच्या सरफेसला अटॅच केला जातो किंवा अप्लाय केला जातो. युजली वाया ट्रान्सडर्मल मेडिकेटेड अधेसिव्ह पॅच. जे काही बॉडीचा सरफेस आहे आपल्या त्याच्यामध्ये ड्रग काय अधेसिव्ह मीन्स त्याला तो चिटकवला जातो पॅच किंवा अधेसिव्ह पॅचद्वारे. ठीक आहे. द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन कॅन बी व्हेरी मार्कली डिपेंडिंग ऑन द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ड्रग. त्या ड्रगचं रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन कशावर डिपेंड आहे? त्या ड्रगच्या प्रॉपर्टीवर किंवा लिपिड सोल्युबिलिटीवर डिपेंड आहे. अँड ऑल्सो स्किनची प्रॉपर्टी पेशंटच्या त्याच्यासुद्धा त्याचं ॲब्सॉर्प्शन डिपेंड आहे. स्लो इफेक्ट प्रोलॉंग ड्रग ॲक्शन. इफेक्ट कसा आहे त्याचा? स्लोली आहे पण ड्रग काय आहे? प्रोलॉंग किंवा लेंदी टायमिंगसाठी ते ड्रग रिलीज केलं जातं बॉडीमध्ये. दिस रूट इज मोस्ट ऑफन यूज फॉर द सस्टेंड डिलिव्हरी सिस्टीम. जे काही ड्रग सिस्टीम आहे ड्रग सबस्टन्स आहे आपल्याला त्याचं टायमिंग वाढवायचं आहे किंवा सस्टेन करायचं आहे त्यासाठी हे प्रेफरेबल आहे. सच ॲज अँटी अँजेनल ड्रग सच ॲज नायट्रोग्लिसरीन. दीज आर दी अँटी अँजेनल ड्रग अँड अँटीमिटिक स्कोपोलामाइन. दीज आर दी एक्झाम्पल ऑफ सस्टेंड रिलीज ड्रग. ऑल्सो निकोटिनिन पॅच. साईड म्हणजे तो पॅच आपण कुठं देऊ शकतो? अप्पर आर्म, चेस्ट, ॲब्डोमेन, मॅस्टॉइड रिजन. ठीक आहे. These are the sites of patch we will be attached or insert. Then first pass effect is avoided. जो काही फर्स्ट पास इफेक्ट आहे तो काय केला जातो? अवॉइड केला जातो. ॲब्सॉर्प्शन इन्क्रीज बाय ऑइली बेस, ऑक्लुझिव्ह ड्रेसिंग, रबिंग, प्रिपरेशन. जे काही ॲब्सॉर्प्शन आहे ते कसं इन्क्रीज केलं जातं? ज्या ड्रग सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये ऑइली बेस ॲड करून त्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन इन्क्रीज केलं जातं. Then topical application produce local effect
Skin in bracket percutaneous, example allergic testing, topical local anesthesia. जे काय टॉपिकली अप्लाइड ड्रग आहेत त्याच्यामध्ये प्रोड्यूस लोकल इफेक्ट, जेवढा एरिया आपल्याला इफेक्ट पाहिजे तेवढ्याच लोकलाइज एरियाला इफेक्ट भेटतो. म्युकस मेम्ब्रेन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट सच ॲज इनहेलेशन, एक्झाम्पल अस्थमा. आय ड्रॉप्स, एक्झाम्पल कंजक्टिव्हिटीज. इयर ड्रॉप्स, एक्झाम्पल ओटिटिस एक्सटर्ना. इंट्रानेसल, एक्झाम्पल डिकंजस्टन अँड नेसल स्प्रे. Various advantages of inhalation. म्युकस मेम्ब्रेन ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम, जे काही म्युकस मेम्ब्रेन आहे रेस्पिरेटरी सिस्टमचं त्याच्यामध्ये आपल्याला तो ड्रग इन्सर्ट करता येतो. रॅपिड ॲब्सॉर्प्शन, ड्रगचं ॲब्सॉर्प्शन कसं आहे, रॅपिडली ॲब्सॉर्ब होता ड्रग आणि तो ड्रग डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी काय भेटतं आपल्याला, लार्ज सरफेस एरिया भेटतो. प्रोव्हाइड लोकल ॲक्शन. लोकल ॲक्शन मीन्स वॉट, जो काही स्पेसिफिक रिजन आहे किंवा स्पेसिफिक लोकल ॲक्शन मीन्स जेवढी आपल्याला टार्गेट आहे त्याच्यावर आपल्याला त्याचा इफेक्ट किंवा तो ड्रग डायरेक्टली तिथं प्लेस करता येतो. मायनर सिस्टीम इफेक्ट, लो बायोबिलिटी. बायोबिलिटी कशी ड्रगची लो आहे. लेस साईड इफेक्ट इट इज अ लेस साईड इफेक्ट. नो फर्स्ट पास मेटाबॉलिझम. डिसएडव्हान्टेज काय आहे, ओनली फ्यू ड्रग्स कॅन बी यूज. काही प्रमाणात किंवा स्पेसिफिक ड्रगच यूज केले जातात. डोसेज फॉर्म aerosol and nebulizers. These are various nebulizer and atomizers. In asthma patient तुम्ही पाहिलं असेल, अस्थमा पेशंटमध्ये हे जे असे एरोझल त्याच्यामध्ये ड्रग टाकून तो बॉडीमध्ये इन्सर्ट केला जातो थ्रू दी माउथ. इंट्रानेसल, दिस रूट इन्व्हॉल्व्स ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग डायरेक्टली इनटू नोज. या रूटमध्ये काय आहे, ड्रग आहे तो डायरेक्टली नोजमध्ये इन्सर्ट केला जातो. एजंट इन्क्लूड्स नेसल डिकंजेस्टन सच ॲज अँटी इन्फ्लामेटरी, कॉर्टिकोस्टेरॉइड. त्याच्यामध्ये जे काही नेसल कंजेस्टन्स आहे ड्रग त्याच्यामध्ये ते इन्सर्ट केले जातात. फॉर एक्झाम्पल डेस्मोप्रेसिन इज ॲडमिनिस्टर इंट्रानेसली इन ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज इन्सिपिडस. सॅल्मॉन कॅल्सिटोनिन पेप्टाइड हार्मोन यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ऑस्टिओपोरोसिस, ऑल्सो अवेलेबल ॲज अ नेसल स्प्रे. जे काही व्हेरियस एक्झाम्पल आहेत त्याचे इंट्रानेसलचे. द ॲब्यूज ड्रग कोकेन इज जनरली टेकन बाय दी इंट्रानेसल. जे काही कोकेनसारखे नार्कोटिक ड्रग आहे किंवा ड्रग ॲब्यूज करणारे पेशंट आहे तो इंट्रानेसली किंवा नोजद्वारे घेतला जातो किंवा दिला जातो. लास्ट इज स्किन इज टॉपिकली. डर्मल त्याच्यामध्ये आहे ऑइल ऑर ऑइंटमेंट फॉर लोकल ॲक्शन. Then antiseptic cream and lotion, and last is sunscreen and powders. These are about the various drugs and various routes of administration of drugs. Thank you.